राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे, ज्याच्यामध्ये टेट 2025चा निकाल याबाबत संदिग्ध माहिती सांगितलेली आहे। चला पाहूया संपूर्ण माहितीसह हा परिपूर्ण व्हिडिओ। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, उर्वरित व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट। नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो, तसेच शिक्षक अभियोग्यताधारक सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत आहे। टेट 2025 जो निकाल अजून रखडलेला आहे आणि तो निकाल कधी लागणार आहे या संदर्भात सर्वीकडे आपल्या चर्चा होत असताना तो निकाल आज लागेल, उद्या लागेल, या आठवड्यात लागेल, पुढच्या आठवड्यात लागेल अशा संदर्भीय चर्चा सुरू असताना टेट राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी एक प्रेस नोट जाहीर केलेला आहे। त्याच्यामध्ये या निकाला संदर्भात सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। आपल्याला तोच निकाल आता या ठिकाणी पाहायचा आहे। ठीक आहे, म्हणजे ती प्रेस नोट पाहायची आहे, निकाल कधी लागणार आहे त्याच्यामध्ये त्या संदर्भीय गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत। त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा जी सत्यता आहे ती पडताळलेली कधीही चांगली। चला पाहूया काय म्हणते राज्य परीक्षा परिषद। तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी 2025 ऑनलाईन पद्धतीने 27/5/2025 ते 30/5/2025 व दिनांक 2/6/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये 26 जिल्ह्यामध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रावरती झालेले आहे 8 दिवसामध्ये आणि 3 सत्रात। तर याच्यामध्ये एकूण टोटल 2,28,808 परीक्षार्थींनी नोंदणी केली होती आणि परीक्षेला 2,11,308 उमेदवार बसलेले आहेत। यापैकी आता जे 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्याच्यामधूनच हा निकाल लागणार आहे। या अनुषंगानं ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्यावेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा बीएड डीएड उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत सादर करणं अनिवार्य होतं। 1 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही बीएड अपेअर्ड असाल, डीएड किंवा डीएड अपेअर्ड असाल तर त्यांनी 1 महिन्याच्या आतमध्ये ते जो परीक्षेचा निकाल आहे तो सादर करणं अनिवार्य होतं। तर वरील व्यावसायिक परीक्षांचा निकाल विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या वेळी लागत असल्याने शासन शुद्धीपत्रक दिनांक 2/5/2025च्या अनुषंगानं टेट 2025 परीक्षेचा निकाल लावण्यासाठी माहिती प्राप्त व एकत्रित होण्यास जरा वेळ लागत आहे। त्या अनुषंगानं 5/8/2025 रोजी डीएड निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। वरील परीक्षेत पात्र उमेदवारांना निकालाच्या अनुषंगानं टेट 2025च्या निकालाची कार्यवाही सुरू आहे व निकाल लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। त्यामुळे उमेदवारांनी परीक्षार्थींनी YouTube चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचं अवलोकन करायचं आहे। आणि हा आजचेच प्रेस नोट आहे, इथं बघताय तुम्ही अनुराधा ऊक आहेत आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ही प्रेस नोट जाहीर केलेली आहे 11/8/2025। माझं एकच मत आहे, जर YouTube किंवा बाकीच्या चॅनल्सवरती अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही, मग निकाल तुम्ही नक्की लावणार आहे कधी? कारण याच्यामध्ये अजूनही स्पष्ट तारखेचा उल्लेख नाही। या आठवड्यात लागेल, पुढच्या आठवड्यात लागेल अशा पेपरच्या बातम्या आणि तसेच तुम्ही दिलेल्या ह्या प्रेस नोटमधून कोणताही उल्लेख नसल्या कारणानं सर्व जे युट्यूबर्स आहेत किंवा जे शिक्षक अभियोग्यता धारकांसाठी जे कोचिंग क्लासेस घेतात टीचर्स आहेत, तर त्या प्लॅटफॉर्मवरती या गोष्टी मांडणं अनिवार्य ठरतं। आणि निकाल लागण्याची खरी तारीख मग कधी असणार आहे, तर निकाल सरासरी या आठवड्यामध्ये लागणं अपेक्षित आहे, मात्र वेळ निश्चित सांगू शकत नाही। 1 आठवड्याच्या अनुषंगानं हा निकाल लागेल। या प्रेस नोटमध्ये पण असं काही महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत। त्यामुळं नक्कीच आपण अपेक्षा करूया की राज्य परीक्षा परिषद येत्या आठवड्याभरात निकाल लावेल। ही महत्त्वाची प्रेस नोट होती म्हणून तुम्हाला मी सांगायची होती, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। धन्यवाद।